सर्वांना नमस्कार। मराठी बालभारती इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रमातील या मराठीच्या पुस्तकातील 12वी कविता आहे एक झाड लावू मित्रा। या कवितेचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। चला तर पुढे पाहूयात। मला हे समजले यामध्ये प्रश्न 1 आहे, उत्तरे लिही। त्यात अ आहे, कवितेतील तुला आवडलेली ओळ लिही। त्याचं उत्तर लिहूयात। कवितेतील मला आवडलेली ओळ आहे, मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू। पुढे आ आहे, झाडाच्या सावलीत मुले काय करणार आहेत। उत्तर लिहूयात। झाडाच्या सावलीत मुले खेळणार आहेत। ई आहे, कवितेतील मुले झाड वाढण्यासाठी काय काय करत आहेत। त्याचं उत्तर आहे, कवितेतील मुले झाड वाढण्यासाठी झाडाला पाणी घालणार आहेत, कुंपण घालणार आहेत आणि त्याची निगा राखणार आहेत। प्रश्न 2 आहे, कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण कर। कंसात काही शब्द दिलेत, त्या शब्दांचा योग्य प्रकारे आपण योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पूर्ण करायचं आहे। अ आहे, झाडाच्या सावलीत खेळू, फुले ओंजळीत भरू, झाडाची निगा राखू, गोड फळे चाखू। नंतर प्रश्न 3 आहे, कंसातील योग्य पर्याय ओळख व बरोबर अशी खूण कर। त्यातील पहिला आहे, जर एक दिवस नळाला पाणी येणार नसेल तर पाणी जपून वापरावे की पाणी जास्त वापरावे। तर पाणी जपून वापरावे यावर आपण बरोबर अशी खूण करायची आहे। आ आहे, जर झाडे कमी असतील तर स्वतः झाड लावावे की असलेल्या झाडाकडे दुर्लक्ष करावे। तर बरोबर कोणते आहे, स्वतः झाड लावावे। पुढे आहे, विचार कर व सांग। त्यातील पहिला प्रश्न आहे, झाडाची निगा राखण्यासाठी तू काय करशील। उत्तर लिहूयात। मी झाडांना नियमित पाणी घालीन, झाडाची काळजी घेईन आणि कोणालाही झाडे तोडू देणार नाही। प्रश्न 2 आहे, तुला ही कविता आवडली का आणि आवडली असेल तर का ते सांग। उत्तर लिहूयात। होय, मला ही कविता आवडली कारण आपल्याला झाडे लावण्याचा आणि त्याची काळजी घेण्याचा संदेश या कवितेतून मिळतो। तसेच त्यापासून आपल्याला फळे, सावली मिळते असे फायदे सुद्धा कवितेतून आपल्याला सांगितलेले आहेत। पुढे लिहिते हो यामध्ये प्रश्न पहिला आहे, तुझ्या शाळेच्या ग्रंथालयातून झाडाविषयीच्या कविता शोध आणि लिही। बघा आपण लिहूयात। झाड आमचे मित्र खरे, फुले फळे ते देती बरे, गार सावली शुद्ध हवा, झाडे लावा आनंद घ्या। पुढे आहे, झाडे देतात प्राणवायू, झाडे देतात फळे, झाडे लावा झाडे लगवा, आनंदाने सारे फुले। पुढे आहे प्रश्न 2, दिलेल्या शब्दांसाठी यमक शब्द लिही। बघा इथे पाणी आहे, त्याच्यासाठी यमक गाणी नाणी। झाड आहे, त्याच्यासाठी यमक शब्द आहेत माड ताड। फुले मुले डुले, गोड शब्द आहे त्याच्यासाठी फोड मोड आणि सावली शब्द आहे त्याच्यासाठी बाहुली माऊली हे शब्द यमक होतील। पुढे आहे, चला कोशिंबीर करू, चित्राचे निरीक्षण कर आणि वर्णन कर। इथे एक वडील आणि त्यांचे मुलगा आणि मुलगी इथे आपल्याला काय दिसत आहेत, कोशिंबीरची साहित्य दिसत आहेत, ते कोशिंबीर बनवत आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य दिलेले आहे, मोड आलेली मटकी, मोड आलेले हिरवे मूग, मोड आलेले हरभरे, भिजवलेले शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ, साखर, लिंबू, कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य बघितल्यावर आपण योग्य घटनाक्रम लाव आणि कृती वहीत लिही। बघा इथे घटनाक्रम दिलेला आहे, तो उलटसुलट आहे, तो आपण व्यवस्थित लावायचा आहे। मग 1 नंबर आपण कुठे देऊयात, एका भांड्यात कडधान्य व शेंगदाणे घ्या। 2 नंबरचं वाक्य कोणतं आहे, एकत्र केलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा टाका। 3 नंबर आहे, कांदा टाकलेल्या मिश्रणात तिखट मीठ साखर घाला। 4 नंबर लिहूयात कुठे, शेवटी लिंबू पिळा आणि कोथिंबीर टाका। 5 नंबर लिहूयात, सगळे छान एकत्र करा आणि तुमची पौष्टिक कोथिंबीर तयार झाली। यासमोर लिहूयात 6 नंबर। पुढे आहे, खालील वस्तू वापरून तुझ्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात ते लिही। इथे दिलेलं आहे साखर, साखरपासून आपण शिरा, खीर, पेढे आणि श्रीखंड। बटाट्यापासून आपण काय काय बनवतो, भजी, भाजी, पराठा, वडा। आणि तांदळापासून आपण आपल्या घरी काय बनवतात, भात, इडली, मोदक, खीर। तर अशा प्रकारे आज आपण एक झाड लावू मित्रा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलाय। तर
पुन्हा भेटूयात नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत धन्यवाद.